शिवाजी महाराज की जय. जय भवानी. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज पहिल्यांदा सकाळी 5:30 वाजता उठलो आहे. एवढ्या सकाळी. ॲक्च्युली काल शुक्रवार होता आणि रात्री झोपतानाच बेल लावली. आईला सांगून ठेवलं की आई सकाळी लवकर उठव मला. आणि उठलो, सगळं फ्रेश वगैरे झालो, सगळ्या गोष्टी तयारी केली आणि निघालो. कारण आज आम्हाला सर्वांना जायचं होतं रामशेष, जो किल्ला आहे नाशिकला, छत्रपती शिवाजी महाराजांचा. तर त्या किल्ल्यावर आम्हाला सर्वांना ट्रेकिंगसाठी जायचं होतं. आणि त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे एकदम छान होतं की मी थोडंसं त्याच्याबद्दल अभ्यास केला. की 5 वर्षांपर्यंत त्या किल्ल्यावरती आपल्या मराठी मावळ्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी लढा दिला होता. आणि हा एकमेव असा किल्ला आहे की जो अजिंक्य आहे, की जो कधीही मुघल जिंकू शकले नाही आहेत शिवाजी महाराज असतानाच. सो खूप उत्सुकता आहे की किल्ल्यावर जाण्यासाठी. माझ्यासोबत माझा एक फ्रेंड आहे जनक म्हणून. ॲक्च्युली आम्ही आता सगळे एका ठिकाणी जमणार आहोत. पण जसं चाललं की सुरुवातीला ऑफिसजवळ जाऊयात. ऑफिसजवळ काही कलिग्स आहेत, त्यांना घेऊ आणि मग तिथून आम्ही पुढे किल्ल्यापर्यंत जाणार आहेत. आणि बाकीचे सर्व जे लोक आहेत ते पुढे आम्हाला रस्त्यात भेटणार आहेत. एक आम्ही पॉईंट डिसाईड केला आहे तिकडे. सो आता आम्ही सर्वात अगोदर ऑफिसला जाणार. कारण माझ्या फ्रेंडला टी शर्ट अजून मिळालेलं नाही आहे. आणि टी शर्ट मला असं वाटतं की ऑफिसजवळ असेल. आय थिंक शुभमकडे असणार टी शर्ट. मग तिकडून टी शर्ट वगैरे घेऊन मग आम्ही पुढे नेक्स्ट स्पॉटला थांबणार. सकाळी सकाळी खूप छान वाटतं गाडी चालवायला, कारण काही ट्रॅफिक वगैरे नसते. आणि लिटरली हा जो रोड आहे, या रस्त्याने दिवसभर म्हणजे साधारण 9 वाजेपासून तर रात्रीपर्यंत एवढी ट्रॅफिक असते. इथे ते क्लासेस वगैरे तर खूप सारे विद्यार्थी आणि स्कूल व्हॅनवाले बाजूला पार्किंग करून देतात. अजिबात जागा उरत नाही आणि खूप ट्रॅफिक असते इकडे या रस्त्याला. सकाळी खूप छान वाटतं. ॲक्च्युली काय होतं, गिअर चेंज करायची गरज नाही वाटत. आणि आपला बाईकचा साऊंड जो आहे ना, एकदम असा स्मूथ स्पोर्ट बाईक चालली आहे असं वाटतं आहे. आणि मजा येते यार सकाळी गाडी चालवायला, एकदम छान वाटतं. ओके. आणि असंच पाहिजे. बाईक चालवताना असं आजूबाजूचा डिस्टर्बन्स या त्या गोष्टीत ना इरिटेट करतात अक्षरशः. आज मी ठरवलं होतं की आज आपल्याला रिॲक्शन वगैरे काय शूट वगैरे नाही झाली तरी चालणार आहे. बस फक्त ट्रॅव्हलचं मजा घ्यायची आहे. आणि थोडंसं अभ्यास केल्यानंतर तिकडे जाण्यात खूप आनंद आहे, उत्सुकता आहे मनामध्ये की यार कसं असणार. सो तर आता माझं ऑफिस आलं आहे. आहेत इथे पण आमचे काही कलिग्स आहेत थांबलेले. चला आता यांना सोबत घेऊन निघतो. याचा टी शर्ट घेतला की. आज सॅटर्डे आम्ही सगळे मस्त आज ट्रेकिंगला जाणार आहे. इकडे नाशिकमध्ये पेठ रोडला रामशेष किल्ला आहे. आम्ही त्याच्यावर ट्रेकिंग करणार सगळे. आणि आमचा पूर्ण ग्रुप एका ठिकाणी जमा झालेला आहे. आणि बाकीच्या काही लोकांची आम्ही वेट करतो इकडे येणार. आणि ते आले की लगेच आम्ही निघणार इकडून. सो हे बघा, फायनली आम्ही पार्किंग केलं बाहेर सर्वांच्या इकडे. आणि ही रामशेषची खालची कमान आहे, तिथे आम्ही सर्वांनी फोटोशूट केला. त्यानंतर आम्ही ती रामशेष किल्ल्याची जिथे माहिती दिलेली आणि जिथून सुरुवात होते ट्रेकला तिथे सर्वांचा ग्रुप फोटो घेतला. वरती जाण्यासाठी छान स्टेअर्स आहेत सुरुवातीला आणि मजा येत होती. आता आम्ही बाकी मुलं मागे राहिले आहेत, बाकी पुढे आलेले आहेत आय थिंक. पण असं वाटतं की आम्ही सर्वात अगोदर पोचलो आहे.
गुड मॉर्निंग. तिकडे आम्हाला समोरच्या साईडला जायचं आहे तिकडे वरती अजून. कब से ऊपर जा पण सर्व येण्याची वाट बघतोय आम्ही आता. अभी हम एक प्लॅटफॉर्म तोपर्यंत म्हटलं चला एक थोडंसं शूट करून घेऊ बाजूला जाऊन. नजदीकी है रामशेष. इकडून डायरेक्ट कडेलोट असतो पुढून. हो आणि मी थोडा म्हणजे टाइम आहे त्याला आपण सुसाईड पॉईंट पण म्हणू कोई शकतो. shoot तिकडे काही सेफ्टी गिल्स वगैरे काही लावलेल्या नाही आहेत आणि खाली डायरेक्ट दरड आहे. मला एकदा तिकडे चला तुम्हाला सर्वांना तिकडे घेऊन जातो, पुढे काय आहे ते दाखवतो. येताना आम्ही सर्व इकडेच खाली थांबणार आहेत सर्व, इकडे या साईडला पुढे. आणि तिथे थांबून मग काहीतरी डिस्कशन वगैरे करू, सॉंग्स वगैरे प्ले करू आणि मग इकडून निघणार आहेत. हे बघा मित्रांनो, इथून खाली डायरेक्ट दरड आहे. म्हणजे खाली गेलं तर परत काही चान्सच नाही वरती येण्याचा. वाव, काय छान हवा येते इकडे. आणि सकाळी सकाळी खूप थंड वाटतं आहे. आय थिंक फॉग पण बऱ्यापैकी आहेत. मला नाही वाटत की कॅमेऱ्यामध्ये सगळे फॉग दिसतील, पण भयंकर एकदम जबरदस्त अप्रतिम सौंदर्य आहे निसर्गाचं. आणि खरोखर किती छान वाटत असेल ना आपल्या मराठी मावळ्यांना इथे. मित्रांनो, वरती आल्यानंतर इकडे कळालं की इथे हत्ती दरवाजा म्हणून होता आणि इथून एक चोर दरवाजा पण होता खाली जायला. इकडे समोर पुढे काहीच नाही आहे, फक्त एंड झाला आहे. आय थिंक कोणीतरी आहे तिकडे. ठीक आहे, हरकत नाही. सो हा जो हत्ती दरवाजा आहे, इथे सर्वांनी छान फोटोशूट केला आम्ही सर्वांनी. आणि आता मला खाली जायचं आहे. सो आय थिंक 5 फीटचा एक मोठा स्टेअर आहे इथे. म्हणजे खाली उतरणं सोपं नाही आहे. ठीक आहे, हरकत नाही. मी इकडूनच वरती आलेलो. हे बघा, हे माझे फ्रेंड्स आहेत सर्व, जनकांत आहे. सर्वांना पार्ट बनवून घ्यायचं आहे, बाकी काय नाही शूटचा. जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय. तू रक्षिले देशाला, तू रक्षिले देशाला, न्याय नीती आदर्शाला, न्याय नीती आदर्शाला. तू रक्षिले देशाला, तू रक्षिले देशाला, न्याय नीती आदर्शाला, न्याय नीती आदर्शाला. तू जागविले धर्माला, जय भवानी जय शिवराय, 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 जय भवानी जय शिवराय. आले तसा त्यांच्यावर दगडाचा मारा सुरू केला. जो लागेल त्यांना दगड, बाजूच्या एका बाजूला, नाक एका बाजूला, नाच एका बाजूला.